आमाच्या विशेष बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया विशेष बातमी। नाशिक जिल्ह्यातील येवला येथे पेट्रोल डिझेल टंचाईबाबत सोशल मीडियावर पसरत असलेल्या अफवा पूर्णपणे निराधार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे। प्रांताधिकारी बाबासाहेब गाडवे यांनी माहिती देताना सांगितले की इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध असून नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये। अफवांमुळे काही ठिकाणी पेट्रोल पंपांवर अनावश्यक गर्दी होत असल्याचे दिसून येत आहे। त्यामुळे नागरिकांनी संयम बाळगावा आणि विनाकारण इंधन साठवण्याचे टाळावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे। तसेच अफवा पसरवणारे आणि साठेबाजी करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही प्रशासनाकडून देण्यात आला आहे। मी बनकर पाटील पेट्रोल पंपाचा डीलर विनोद अंबादास बनकर। सध्या राज्यात जी इंधनाबाबतची शक्यता निर्माण जाणवते लोकांना ती पूर्णतः चुकीची आहे। राज्य सरकार आणि केंद्र सरकार पेट्रोलचा आणि डिझेलचा व्यवस्थित प्रमाणे सप्लाय सुरू ठेवलेला आहे, सुरू राहणार आहे। लोकांनी विनाकारण सोशल मीडियाच्या कुठल्या तरी अफवांना बळी पडून विनाकारण इंधनासाठी गर्दी करू नये। विनाकारण बाटली, कॅन, डब्बा याच्यामध्ये इंधनाची मागणी करू नये। सुरळीत माल आहे आणि सुरळीत सुरू राहणार आहे याच्याबाबत कंपन्यांकडून आम्हाला पूर्णतः आश्वासन देण्यात आलेलं आहे। विनाकारण ग्राहकाने उपलब्ध असलेल्या मालासाठी पळपळ करून कुठल्या तरी नवीन एक त्यांच्या मागे ग्राहकामागे अडचणी निर्माण होतील असं वागू नये आणि इंधनासाठी रिकामी गर्दी करू नये। माल भरपूर प्रमाणात उपलब्ध आहे। येवला तालुक्यामध्ये जवळपास 40 पेट्रोल पंप असून या सर्व पेट्रोल पंपांवर डिझेल व पेट्रोल या दोघांचाही साठा पुरेशा प्रमाणावर उपलब्ध आहे। तसेच भविष्यात देखील या पंपांवर पुरेसा साठा उपलब्ध असणार आहे। त्यामुळे तालुक्यात कोणत्याही प्रकारची टंचाई नाही। सोशल मीडियाच्या माध्यमातून काही प्रमाणात टंचाई निर्माण झाल्याच्या अफवा पसरवण्यात आल्या होत्या, त्यामुळे गर्दी काही प्रमाणात पेट्रोल पंपावर आढळून आली आहे। मी या माध्यमातून सर्व नागरिकांना विनंती करतो की आपल्याला आवश्यक असेल तेवढेच पेट्रोल डिझेल आपण खरेदी करा, साठेबाजी आपण करू नये। पेट्रोलियम कायद्यानुसार सुट्टे म्हणजे कॅन, ड्रम किंवा बॉटलमध्ये पेट्रोल पदार्थाची वाहतूक करणे, हाताळणे हे कायदेशीर गुन्हा आहे, ते करता येणार नाही। पेट्रोल पंप चालकांना सुद्धा आवाहन करण्यात येते की त्यांनी अशा प्रकारचे सुटे पेट्रोल डिझेल विकू नये। अशी बाब आढळून आल्यास त्यांच्यावर सुद्धा कारवाई करण्यात येईल। नागरिकांनी घाबरून जाण्याचं कोणतेही कारण नाही, पुरेसा साठा उपलब्ध आहे। सोशल मीडियावर पेट्रोल डिझेल टंचाई संदर्भात वारंवार जर अफवा पसरवणारी एखादी व्यक्ती किंवा असे आढळून आल्यास याच्यावर सुद्धा आम्ही पोलीस विभागाच्या मार्फत कायदेशीर कारवाई करणार आहोत। आमा चॅनलला लाईक करा, बातमीला शेअर करा, सबस्क्राइब फॉलो करायला विसरू नका।